नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य निरोगी कसं ठेवायचं याबद्दल थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो. खरं तर असं म्हणतात की सुदृढ आयुष्य जर जगायचं असेल तर हसत राहावं आणि आनंदी राहावं. आपली स्माईल छान क्यूट असावी असं कोणाला नाही वाटत, पण त्यासाठी दात छान निरोगी असावे लागतात. तुम्हाला माहिती आहे का, आता फिक्स दात बसवणं झालंय अगदी सोपं. खरंच, आणि याबाबतच आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तज्ज्ञांकडून, ज्यासाठी आज या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर अभिजित सुराणा. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार, थँक्यू. डॉक्टर अभिजित सुराणा हे वन सिग्मा डेंटल स्क्वेअर प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर डायरेक्टर आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात तब्बल 12 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांनी डेंटल इम्प्लांटमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलंय. तसंच इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजीमध्ये त्यांनी फेलोशिप देखील मिळवली आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमॅट ऑफ इमिजिएट लोड फिक्सेशनमध्ये देखील त्यांनी जर्मनीमधून फेलोशिप मिळवली आहे. त्यांच्या वन सिग्मा डेंटल स्क्वेअर क्लिनिकला एक्सलन्स अवॉर्ड 2024 मिळालं आहे. त्याचबरोबर नॅशनल आयकॉन अवॉर्डसाठी बेस्ट डेंटल इम्प्लांट क्लिनिक ऑफ द इयर या कॅटेगरीमध्ये निवड झाली आहे. तर नॉर्थ महाराष्ट्र आयकॉन अवॉर्डसाठी एक्सलन्स इन बेस्ट डेंटल इम्प्लांट कॅटेगरीमध्ये देखील त्यांच्या या क्लिनिकची निवड झाली आहे. डॉक्टर अभिजित सुराणा यांनी मागील 12 वर्षांमध्ये तब्बल 50,000हून अधिक रुग्णांवर उपचार केलेले आहेत. 5,000हून अधिक डेंटल इम्प्लांट्स प्रत्यारोपण त्यांनी अगदी यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. विना टाके, विना शस्त्रक्रिया, फक्त 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण तोंडात फिक्स दात बसवण्यात ते तज्ज्ञ आहेत. जर्मनीमध्ये स्थायिक असलेले डॉक्टर इडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतलंय आणि आज त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे. डॉक्टर, चर्चेच्या या सुरुवातीलाच दात बसवण्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. जसं आपण सर्व जाणतात की आपल्या शरीरात दात हा एक अविभाज्य घटक आहे. जरी आपल्याला दात जे आहे ते जवळपास आपले 32 दात असतात, पण प्रत्येक दाताचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे. काही कारणामुळे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जे दात आहे हे आपले कमकुवत होतात, किडतात आणि त्याच्यामुळे हे बऱ्याच वेळेस काढावेही लागतात. आता हे जर दात आपल्याला काढावे लागले किंवा वेळेच्या आधी हे गमवावे लागले तर आपण याच्यावरती कोणत्या पद्धतीने आपण दात बसवणार याच्यावरती आपण आज विस्ताराने आपण बोलणार आहोत. अगदीच. आणि दात बसवण्याचे म्हणजे अगदी फिक्स दात बसवण्याचे पर्याय कोणकोणते आहेत डॉक्टर? ओके, आता जसं आपण जाणून घेऊया की बऱ्याच वर्षापासून काढण्या घालण्याचे दात हे प्रचलित होते. बरेच रुग्ण जे आहे हे काढण्या घालण्याचे दात करत होते कवळीच्या स्वरूपात. आता रुग्ण ज्यावेळेस कवळी वापरतात त्यावेळेस हे काढण्या घालण्याचे दात जे आहे हे सर्वसाधारणपणे रुग्णांना असह्य वाटायचे किंवा ते वारंवार पडायचे. मग आता फिक्स दात बसवण्यामध्ये बरेच ॲडव्हान्स ऑप्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की डेंटल इम्प्लांट्स. जे डेंटल इम्प्लांट्स हे आहे ज्याच्यामध्ये इम्प्लांट हा एक टायटेनियम धातूपासून बनवलेला असून हा आपल्या हाडामध्ये प्रत्यारोपण केला जातो. वरच्या आणि खालच्या जबड्यामध्ये आपण तो प्रत्यारोपण करतो, ज्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल इम्प्लांट. खरं तर इम्प्लांट ही जी संकल्पना आहे ही डॉक्टर ब्रेनेमार्क यांनी 1960च्या दशकामध्ये आणलेली आहे आणि तेव्हापासून दंतशास्त्रामध्ये ही संकल्पनाद्वारे आपण संपूर्ण तोंडात आपण हे फिक्स दात बसवतो. ज्यावेळेस हे इम्प्लांट्स टायटेनियम धातूचा आपल्या दाताचा मूळ म्हणून काम करतो तर आपल्या हाडामध्ये हे इम्प्लांट फिक्स केले जातात. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे 3 ते 4 महिन्याचा वेटिंग पिरियड असतो. या 4 महिन्याच्या वेटिंग पिरियडमध्ये तो इम्प्लांट आपल्या हाडाच्या आजूबाजूला पूर्ण एकरूप होतो. त्याच्या आजूबाजूला नवीन हाड तयार होतं. त्याला आपण म्हणतो ऑशिओ इंटिग्रेशन. त्याच्यानंतर आपण तोंडाचं माप घेतलं जातं आणि आपल्या दात बसवले जातात. मग आता हे जे डेंटल इम्प्लांट्स आहे याच्यामध्ये आपण सिंगल इम्प्लांट टाकू शकतो किंवा मल्टिपल इम्प्लांट्स टाकू शकतो. सिंगल इम्प्लांट म्हणजे काय की जर आपणास एक दात नसेल किंवा तो वेळेआधी काढावा लागला असेल तर त्या ठिकाणी आपण सिंगल इम्प्लांट हे प्रत्यारोपण करतो हाडामध्ये. त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्याचा वेटिंग पिरियड असतो आणि त्याच्यानंतर आपल्या तोंडाचं त्या दाताचं माप घेतलं जातं आणि त्याच्यावरती आपण नवीन दात बसवतो. ज्याला आपण म्हणतो सिंगल डेंटल इम्प्लांट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वळूया मल्टिपल डेंटल इम्प्लांट्स. जर काही रुग्णांना 2 किंवा 3 दात नसतील किंवा 4-5 दात जरी नसतील तर त्या केसमध्ये आपण रुग्णांना 2 ते 3 डेंटल इम्प्लांट्स टाकून आपण इम्प्लांट सपोर्टेड ब्रिज करू शकतो. तर ह्या प्रोसिजरला आपण म्हणतो मल्टिपल डेंटल इम्प्लांट्स आणि त्या इम्प्लांटच्या सहाय्याने आपण इम्प्लांट सपोर्टेड आपण ब्रिज बसवतो. अच्छा, आपण काढण्या घालण्याच्या दातांबद्दल बोलला, ज्याला आपण कवळी असं म्हणतो. ही कवळी जर हलत असेल किंवा लूज झाली असेल तर ती फिक्स करण्यासाठी काय पर्याय आहे?
नक्कीच. जर बरेच काही रुग्ण आहे जे मागच्या 10 ते 20 वर्षापासून जर काही कवळी वापरत असेल, तर कालांतराने कवळीचा लोड आपल्या हाडावर येतो. आपलं हाड झिजतं आणि त्या रुग्णांना 5 ते 10 वर्षानंतर ती कवळी ढिल्ली वाटते, म्हणजे लूज पडते किंवा बोलताना ती कवळी पडणे किंवा जेवताना त्याचा तोल जाणे. मग अशा केसेसमध्ये आम्ही काय करतो की आम्ही खालच्या जबड्यामध्ये 2 इम्प्लांटचं प्रत्यारोपण करतो. 2 इम्प्लांट्स आम्ही प्लेस करतो. त्याच्यानंतर रुग्ण तीच कवळी वापरू शकतात 3 ते 4 महिने आणि 4 महिन्यानंतर ती इम्प्लांट्स टाकलेले इम्प्लांट्स एकदम मजबूत होतात आणि त्याच्यानंतर आपण ती कवळी सेमी फिक्स करू शकतो. याला आपण म्हणतो ओव्हर डेंचर. ही सेमी फिक्स कवळी रुग्णांना फिक्स कवळीसारखाच एक अनुभव देणार आणि जी तुमची कवळी ढिल्ली होती ती आता तुम्हाला एकदम मजबूत आणि फिक्स असणार. म्हणजे जेवताना तुमचा कुठेही तोल जाणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त रात्री झोपण्याच्या आधी ती कवळी थोडं प्रेशर लावून काढावी लागते. या स्वरूपात आपण ही ओव्हर डेंचर आपण करत असतो. बरं डॉक्टर, ही कवळी आपण नव्याने बसवता की ते जे आधीपासून वापरते तीच कवळी आपण फिक्स करू शकता? दोघी गोष्टी आपण करू शकतो. जर रुग्णांना आधीची कवळी कम्फर्टेबल असेल तर तीच कवळी आपण पुन्हा सेमी फिक्स करू शकतो. जर त्यांचे दात बऱ्यापैकी घासले गेलेले असतील तर आपण नवीन कवळी आपण त्यांना देऊ शकतो. अच्छा, आणि जर कोणाला फिक्स दातच बसवायचे असतील तर त्यासाठी काय पर्याय आहेत? जर समजून घ्या की रुग्णांना आता फिक्स दात जर बसवायचे असतील आणि फिक्स कवळी करायची असेल तर आपण त्या केसमध्ये 2च्या ऐवजी आपण 4 इम्प्लांट्स टाकू शकतो. त्या केसमध्ये आपण 4 इम्प्लांट्सद्वारे सुद्धा आपण फिक्स कवळी बसवू शकतो किंवा आपण 4च्या ऐवजी जर आपण 6 इम्प्लांटचा जर विचार केला, जर आपल्या हाडामध्ये जर तितकी जागा असेल, तुमचे हाडामध्ये रुंदी आणि उंची भरपूर असेल, त्याचं निदान करून आपण वरती कमीत कमी 4 ते 6 इम्प्लांट्स आणि खाली कमीत कमी 4 ते 6 इम्प्लांट्स टाकून आपण फिक्स कवळी किंवा फिक्स दात करू शकतो. बऱ्याच रुग्णांना फिक्स कवळी नको असते. मग त्या केसमध्ये आपण सुंदर असे सिरॅमिकचे दात किंवा झिरकोनियाचे दात आपण त्या पेशंटला रुग्णांना देऊ शकतो. त्याचं आकलन पेशंटच्या ट्रीटमेंटवरती आणि ट्रीटमेंट प्लॅनवर अवलंबून असतं. ज्याच्याकरता आपल्याकडे सिटी स्कॅन मशीन अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये हाडाची प्रॉपर आपण त्याचं एक्झामिनेशन करतो आणि हाडामध्ये रुंदी आणि उंची किती आहे याचा आपण अभ्यास करून रुग्णांना चांगला एक पर्याय देतो. अच्छा, माझ्या माहितीनुसार कन्व्हेन्शनल आणि कॉर्टिकोबेसिल या 2 प्रकारचे इम्प्लांट्स असतात, बरोबर? त्यात फरक काय डॉक्टर? बघा, कन्व्हेन्शनल इम्प्लांट हे 1970च्या दशकापासून चालत आलेले आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर ब्रेनेमार्क यांनी ही कॉन्सेप्ट आणलेली आहे. तर कन्व्हेन्शनल इम्प्लांट्स हे रफ सरफेस इम्प्लांट असतात आणि हे इम्प्लांट आपल्या हाडामध्ये प्रत्यारोपण केले जातं. जसं आपल्या तोंडामध्ये 2 प्रकारचे हाड असतात. एक आहे सॉफ्ट हाड म्हणजे मऊ हाड आणि एक आहे टणक हाड. अच्छा, जे कन्व्हेन्शनल इम्प्लांट आहे हे आपल्या कॅन्सलस बोन म्हणजे नरम हाडामध्ये प्रत्यारोपण केलं जातं आणि त्याच्यामुळे 3 महिन्यापर्यंत त्याला वेटिंग पिरियड असतो. ठीक आहे, हे रफ सरफेस इम्प्लांट्स असतात. त्याच्यानंतर जे बेझल इम्प्लांट्स आहे म्हणजे कॉर्टिको बेझल इम्प्लांट्स आहे, जसं नावातच आहे की कॉर्टिकल, जसं आपल्या तोंडामध्ये जे टणक हाड आहे आपला बेस ऑफ द मॅन्डिबल त्याच्यामध्ये हे इम्प्लांट प्रत्यारोपण केलं जातं. त्याच्यामुळे हे जे इम्प्लांट आहे हे स्मूथ सरफेस इम्प्लांट्स असतात आणि हे इम्प्लांट आपल्या त्या टणक हाडामध्ये फिक्स होतात. अच्छा, हे कॉर्टिकोबेसल बाबत आपण सविस्तरपणे सांगा डॉक्टर. येस, डेफिनेटली. कॉर्टिकोबेझल इम्प्लांट्स ही जी कॉन्सेप्ट आहे ही ऑलमोस्ट 1990च्या दशकापासून आहे. या इम्प्लांट्समध्ये बेसिकली हे सायन्स फार जुनं सायन्स आहे. जसं कॉर्टिकोबेझल इम्प्लांट हे बेसिकली एक ऑर्थोपेडिक सायन्स आहे. आता जसं तुम्ही बघू शकता की आपल्याला जर आपला पायाचा हाड जर तुटला तर त्याच्यामध्ये प्लेटिंग केली जाते आणि ती प्लेट फिक्स करण्याकरता आपल्याला मल्टिपल स्क्रूज वापरले जातात. आता सर्जन्स, ऑर्थोपेडिक सर्जन हे कित्येक वर्षापासून करत आहे आणि हेच कॉन्सेप्ट आपण तोंडामध्ये सुद्धा करतो. येस, जर रुग्णांना वरचं हाड कमी असेल किंवा त्यांना खालचं जे हाड आहे त्या हाडामध्ये आपण ते इम्प्लांट्स प्रत्यारोपण करतो. ते इम्प्लांट्स फिक्स करण्याकरता आपण एक प्लेटिंगचा म्हणजे फिक्स बारचा आपण त्याचा वापर करतो आणि रुग्णांना 2 ते 3 दिवसामध्ये आपण जेवायला सांगतो. 3 दिवसामध्ये त्यांचं जेवण त्याच्यामध्ये चालू होऊन जातं. आता हे जे कॉर्टिकल इम्प्लांट्स आहे, कॉर्टिकोबेझल इम्प्लांट, याचे बरेच फायदे आहे. जसं की हे स्मूथ सरफेस इम्प्लांट आहे. रुग्णांना कोणत्याही पद्धतीचं याच्यामध्ये इन्फेक्शन होत नाही. डायबेटिक पेशंटकरता हे एक वरदानच आहे. कारण डायबेटिक पेशंटमध्ये जे मधुमेहाचे रुग्ण आहे त्याच्यामध्ये शुगर अपसाईड डाऊन होत असते, त्यांची शुगर वाढते. मग त्या केसमध्ये आपलं तोंडामध्ये जे इन्फेक्शन होणार, तुमचं जर ओरल हायजीन व्यवस्थित नसेल, स्वच्छता व्यवस्थित नसेल तर हे इम्प्लांट्सला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. पण कॉर्टिकोबेझल इम्प्लांट्स असे आहेत की यांना कोणत्याही पद्धतीचं इन्फेक्शन होत नाही. अच्छा, ॲडव्हान्स्ड असतात, ॲडव्हान्स टेक्निक असतात आणि हे लोड बेअरिंग असतात. आपण या केसमध्ये ज्यावेळेस रुग्णांना आपण फिक्स इम्प्लांट करतो, इमिजिएटली 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी पेशंट डिरेक्टली जेवण करू शकतात.
मी जसं सुरुवातीला सांगितलं डॉक्टर आपल्या सर्व प्रेक्षकांना की आपण फक्त 3 दिवसात फिक्स दात बसवता आणि खरं तर मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की कसं शक्य आहे 3 दिवसात फिक्स दात बसवणं. बघा, ज्यावेळेस आमच्याकडे रुग्ण येतात, आता आमच्याकडे जे पेशंट येतात ते वयाच्या 40, 45, 50 वर्षानंतरचे येतात. बऱ्याच लोकांना 8 ते 10 दात शिल्लक असतात, खालच्या वरच्या जबड्यामध्ये 3 ते 4 दात शिल्लक असतात आणि त्यांच्या केसमध्ये त्यांना दात बसवण्याची इच्छा असते. पण बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे हाडाची कमतरता असते. त्या रुग्णांमध्ये आम्ही त्यांचा CT स्कॅन घेतो, ओरल एक्झामिनेशन करतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्या रुग्णांना ट्रीटमेंटची डेट देतो. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी सर्वसाधारणपणे 2 तासाची प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये आपण जर रुग्णांमध्ये काही दात काढायचे असतील तर आपण काढू शकतो आणि त्याच्यानंतर इमिजिएटली आपण इम्प्लांटचं प्रत्यारोपण करतो. ही 2 तासाची प्रोसेस झाल्यानंतर रुग्ण घरी जाऊ शकतात. ही प्रोसिजर छोट्या भूलमध्ये केली जाते, इथे कुठेही ॲडमिशनची आवश्यकता नसते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही रुग्णांचा फीडबॅक घेतो त्यावेळेस बरेच रुग्ण असे आहेत की फक्त एकच दिवस मेडिसिन घेतात आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांना मेडिसिनची पण आवश्यकता नसते, कारण ह्या प्रोसिजरमध्ये कोणत्याही पद्धतीची चिरफाड होत नाही. डायरेक्ट ही प्रोसिजर हिरडीवरून केली जाते. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या रुग्णांना बोलवतो आणि त्यांचं आपण माप घेतो, म्हणजे डिजिटल स्कॅनिंग करतो, इंट्राओरल स्कॅनर जे इंटरनॅशनल स्टँडर्डचे असतात. तुमच्या तोंडाचं माप घेतलं जातं, तुमच्या जबड्याचं माप घेतलं जातं आणि तुमचे दात किती पुढे असतील, किती मागे येतील, स्माईल करताना तुमचे दात कसे दिसतील याचं आकलन केलं जातं. आणि त्याच्यानंतर रुग्णांना आम्ही एक ट्रायल दात देतो. ते ट्रायल तोंडामध्ये बसवले जातात. ते बसवल्यानंतर रुग्ण स्वतःला आरशात बघतात, ते त्याच्याने जेवतात आणि हे सर्व कन्फर्मेशन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना डायरेक्टली फिक्स दात दिले जातात. अच्छा, आपण 3 दिवसात हे जे फिक्स दात बसवण्याचं काम अगदी चोख पार पडता. त्यासाठी अर्थातच आपल्या 1 सिग्मा डेंटल स्क्वेअर प्रायव्हेट लिमिटेड जे आपलं क्लिनिक आहे तिथे खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर होत असेल. डेफिनेटली याच्यामध्ये 1 सिग्मा डेंटल ज्यावेळेस आम्ही नाशिक इथे आपण कार्यरत करत आहोत तर आपल्याकडे सर्व हायटेक ॲडव्हान्स इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीचे मशीन्स उपलब्ध आहे. आपल्याला दातांचं माप कुठेही बाहेर पाठवण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याकडे इन हाऊस लॅब टेक्निशियन्स आहे, डेंटल मिलिंग मशीन्स आहे, वेट मिलिंग मशीन आहे, ड्राय मिलिंग मशीन आहे. जे मी तुम्हाला सांगितलं की जो आम्ही फिक्सेशन बार बनवतो ते सुद्धा इन हाऊस बनणार. तुम्ही स्वतः दात बनवण्याची प्रोसिजर बघू शकतात. त्याच्यानंतर आपल्याकडे इंट्राओरल स्कॅनर्स आहे ज्याच्याद्वारे डिजिटल पद्धतीने आपण तोंडाचं माप घेतो. त्याच्यानंतर आपल्याकडे डेंटल लेझर्स मशीन आहे, फर्नान्स मशीन आहे आणि मिलिंग मशीनद्वारे आपण हे सर्व दात आपण त्याच्यामध्ये बनवतो. 3D प्रिंटर आहे ज्याच्याद्वारे आपण 3D मॉडेल आपण तयार करतो. म्हणजे पेशंट हे पूर्ण दात बनवण्याची प्रोसिजर एकदम जवळून बघू शकतात आणि हे सर्व इन हाऊस होत असल्यामुळे आम्ही 48 ते 72 तासामध्ये रुग्णांना संपूर्ण तोंडात आम्ही हे फिक्स दात बसवून देतो. आपण आजवर अनेक रुग्णांचे दात बसवले असतील ना डॉक्टर? राईट, येस. कसा म्हणजे अनुभव आहे? तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडे सर्वात लहान पेशंट जे आहे ते 21 वर्षाची मुलगी होती. तिला एनोडेन्शिया म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जन्मतः तिला दात नव्हते. त्या रुग्णाने बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं आणि त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं की 21 वर्षामध्ये दात बसवता येणार नाही त्यावेळेस आम्ही त्यांच्या टणक हाडाचा वापर करून आम्ही संपूर्ण तोंडात इम्प्लांट फिक्स केले. त्या केसला सर्वसाधारणपणे 5 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या मुलीचं लग्न झालं आहे. त्याच्यानंतर ती व्यवस्थित जेवण करू शकते आहे. तर हे आमच्याकरता सर्वात समाधानकारक आहे. आमच्याकडे मॅक्सिमम मधुमेहाचे पेशंट आहे ज्यांची शुगर 200-250 शुगर असते, रँडम शुगर. त्याच्यानंतर HbA1c 10च्या वरती असतं, 10 ते 12च्या मध्ये. त्या रुग्णांवर देखील आम्ही ऑपरेट केलेलं आहे आणि ते सर्व रुग्ण आज सक्सेसफुली पूर्ण व्यवस्थित जेवण करता आहेत. त्याच्यानंतर ज्यांना झडपेचे विकार असतील, ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्या रुग्णांमध्ये सुद्धा जिथे हार्ट फक्त 35 ते 40% काम करत आहेत त्या लोकांना सुद्धा आम्ही छोट्या भूलमध्ये संपूर्ण तोंडात फिक्स दात बसवलेले आहेत. संधिवात असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल, किडनीचे विकार असतील किंवा किडनी प्रत्यारोपण केलेलं असेल त्या रुग्णांमध्ये देखील आम्ही संपूर्ण तोंडात फिक्स दात बसवलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये 100% आपला सक्सेस रेशो आहे. वा, खरं तर आपल्या काही रुग्णांनी सुद्धा त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत. पाहूया. येस मॅम, येस. मी रेखा दशपुत्रे, 1 सिग्मा डेंटल स्क्वेअरमध्ये मी 2 वर्षापूर्वी संपूर्ण दात बसवून घेतले. ते 3 दिवसात ट्रीटमेंट झाली, कोणताही त्रास झाला नाही, सूज आली नाही किंवा टाके पण पडले नाही आणि 4थ्या दिवसापासून मी व्यवस्थित खायला लागले. अगदी छान अनुभव आहे माझा. Hello everyone, my name is Purnima. I am coming from Canada. I had done 3 dental implants at 1 Sigma Dental Square Private Limited 8 days back and it's absolutely painless. I 100% recommended you to visit and get your implant done at 1 Sigma Dental Private Limited. Thank you. बऱ्याच रुग्णांना हा एक प्रश्न असतो की कॉर्टिकोबझल इम्प्लांट्स हे जे आहे हे फक्त पूर्ण तोंडातच आपल्याला दात बसवण्याकरता मदत करतील का?
तर माझा त्यांना प्रश्न असतो की त्यांना उत्तर असतं की ज्यावेळेस आपल्याला एक दात जरी नसेल तरी त्या रुग्णांमध्ये आम्ही त्या दाताचं मूळ काढून इमिजिएट आम्ही इम्प्लांटचं प्रत्यारोपण केलेलं आहे आणि रुग्णांना 3 दिवसामध्ये टेम्पररी दात किंवा फायनल दात आम्ही दिलेला आहे. आमच्याकडे काही पेशंट असे आहेत की जे चालता पडले किंवा ॲक्सिडेंट झालं आणि त्यांचं 4 ते 5 महिन्यात लग्न होतं आणि जिथे संपूर्ण तोंडात किंवा पुढचे काही दात बसवणं शक्य नव्हतं त्या रुग्णांना देखील आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये दात दिलेले आहे. तसंच काही रुग्णांना जर दाढी नसतील तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉर्टिकोबझल इम्प्लांटमध्ये सुद्धा मल्टिपल टाईपचे इम्प्लांट्स असतात ज्याच्यामध्ये आपण दाढीसुद्धा 3 ते 4 दिवसात आपण बसवू शकतो. प्लस मला हे सांगावंसं वाटेल की हे कॉर्टिकोबझल इम्प्लांट्स केल्यानंतर आमच्याकडे वयोमर्यादा कोणतीही नाही आहे. आम्ही 21 वर्षापासून ते जवळपास 94 वर्षाच्या माणसापर्यंत आम्ही त्या रुग्णांपर्यंत आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे. व्हीलचेअरचे पेशंटसुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये एकदम सुरळीतपणे येऊ शकतात. आम्ही त्यांची ट्रीटमेंट करतो आणि ज्यावेळेस ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेवण करतात त्याचं आम्हाला एक वेगळं समाधान असतं. या ट्रीटमेंटमध्ये रुग्णांनी फक्त जेवण हे व्यवस्थित बॅलन्स केलं पाहिजे. सुरुवातीला 1 ते 1.5 महिने आपण मऊ पदार्थ खाल्ले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या दोघी दातांनी वरच्या आणि खालच्या जबड्याचे जे आपण दात बसवणार त्याच्यामध्ये संपूर्ण तोंडात आपण जे दात बसवतो आहे तुम्ही सुरळीतपणे काही खाऊ शकतात आणि वर्षात एक चेकअप कंपल्सरी असतं. डॉक्टर, आपण सांगितलं, आपण अशीही एक टेक्नॉलॉजी सांगितली की दात बसवल्यानंतर दातांना कीड लागत नाही, पण जर दात किडलेच तर आपल्याकडे काही क्लिनिंग प्रोसेस असते? बघा, दात क्लिनिंग करण्याकरता नॉर्मल आपण जसं टूथब्रश आणि पेस्ट वगैरे याचा वापर करतो, पण त्याच्याबरोबर डेंटल फ्लॉसर हा एक फार चांगला पर्याय आहे. ज्यावेळेस आपण रुग्णांना संपूर्ण तोंडात फिक्स दात बसवतो, रुग्ण वयस्कर असतात, 80, 85, 90 वर्षाचे असतात, बऱ्याच वेळेस त्यांचा थरकाप होतो, त्या केसमध्ये सुद्धा डेंटल फ्लॉसर हे फार काम चांगले करतात. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण 3 ते 4 दिवसात विनाटाक्याद्वारे ज्यावेळेस आपण संपूर्ण तोंडात फिक्स दात बसवतो, मग अशा केसेसमध्ये वयस्कर रुग्ण जरी असतील आणि त्यांनी स्वच्छता थोडी कमी जरी ठेवली किंवा त्यांनी फक्त नॉर्मल चूळ जरी भरली तरीसुद्धा ते प्रोस्थेसिस जे आहे त्याला कोणत्याही पद्धतीचं इन्फेक्शन होऊ शकत नाही. हा एक फायदा असेल कॉर्टिकोबझल इम्प्लांटचा. त्याच्याबरोबर आम्ही रुग्णांना डेंटल फ्लॉसर पण देतो, जे इलेक्ट्रिक फ्लॉसर असतात. त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्याने नंतर आपण संपूर्ण तोंडात क्लीन वगैरे व्यवस्थित करू शकतात. आणि आमच्याकडे जे 90 वर्षाचे रुग्ण आहेत नॉर्मल, ते फक्त त्यांनी चूळ जरी भरली तरी त्यांचं पूर्ण प्रोस्थेसिस एकदम क्लीन होतं. आणि आम्ही वयस्कर रुग्णांना सॅनिटरी पॉइंटिंगच्या हिशोबानेच आम्ही दात बसवतो, म्हणजे जेणेकरून रुग्णांना कोणत्याही पद्धतीचं जेवण अटकत नाही आणि ती स्वच्छता एकदम व्यवस्थित ते छानपणे ठेवू शकतात. अनेक जण दात सरळ करण्यासाठी क्लिप्स लावतात, ज्याला आपण तारा लावणं असं म्हणतो. तर यासाठी कोणत्या आता ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत? ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. आपण मेटल ब्रेसेस किंवा सिरेमिक ब्रेसेसही लावू शकतो आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे डेंटल अलायनर्स आहेत. अलायनर्स स्वतः आपण मॅन्युफॅक्चर करतो. आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ज्यावेळेस रुग्ण आमच्याकडे येतात ज्यांचं वय 30 ते 40 वर्ष असेल आणि त्यांना दातांमधली फट बुजवायची असेल, त्या रुग्णांमध्ये सुद्धा आम्ही हे अलायनर्स आम्ही देतो आणि हे ट्रान्सपरंट असल्यामुळे रुग्णांना त्याचा डेफिनेटली फायदा होतो. आपलं 1 सिग्मा डेंटल स्क्वेअर जे प्रायव्हेट लिमिटेड क्लिनिक आहे ते संपूर्ण सुसज्ज असा व्यवस्थांनी म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज तिथे आहेत. आता भविष्यात आपण त्यात काय बदल करणार आहात? भविष्यात 1 सिग्मा डेंटल स्क्वेअर प्रायव्हेट लिमिटेड आता 9 सप्टेंबरला आपण ॲनिव्हर्सरी साजरी करतो आहोत आणि त्याच्याबद्दल आपण संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मोफत तपासणी आणि मार्गदर्शन सल्ला आपण राबवत आहोत. त्याच्यानंतर आपण आता संभाजीनगर, नंतर अहिल्यानगर, जळगाव, धुळे, सुरत येथे सुद्धा आपण आता तिथे तपासणी आणि OPD आणि ट्रीटमेंट आपण चालू करत आहोत. तर आता फक्त महाराष्ट्रात नव्हे तर आपण आता गुजरात येथेही चालू करत आहोत आणि भविष्यात पॅन इंडिया बेसिसवर आपल्याला डेफिनेटली हे काम करायचं आहे संपूर्ण भारतात. अगदीच, म्हणजे डॉक्टरांकडून पुढच्याच महिन्यात आपल्याला अगदी मोफत सल्लासुद्धा घेता येणार आहे आणि दातांचे उपचारसुद्धा करून घेता येणार आहेत. आणि त्यासाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर नक्कीच संपर्क साधू शकता. डॉक्टर, आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? माझा प्रत्येकाला सल्ला असेल की जर आपल्याला देवाने संपूर्ण दात दिलेले आहेत तर मला असं वाटतं की आपण उतार वयापर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने जेवण करावं आणि आपण संपूर्ण तोंडात व्यवस्थित फिक्स दात बसून घ्यावे. जर आपलं जेवण चांगलं असेल तर आपलं आरोग्य निरोगी राहणार आणि आपण दीर्घायुषी आपण जगणार. त्याच्यामुळे आपण ह्या ट्रीटमेंटचा आपण डेफिनेटली त्याचा फायदा घेतला पाहिजे. अगदीच डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.